आइए दोस्तों, लौट चलते हैं धर्मराजा चषक की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में, जहां पे टॉस को जीता है धर्मराजा स्पोर्ट्स टेम्बोली ने और पहले कुडुस 11 योगेश चौधरी फैम टीम को बल्लेबाजी की दावत दी। हॅलो हॅलो सिद्दीक सर 2 मिनटं जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान। धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेसाठी खरे आता नुकतंच ज्यांसाठी शुभ आगमन झालं त्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती पाहिली, शिवसेना उपशहरप्रमुख भिवंडी सन्मान्य राहुल चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी स्वराज चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करावं। धर्मराजा ग्रुपचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे करता धरता सन्मान्य निलजी चौधरी साहेब यांचे सुपुत्र चिरंजीव स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित उद्योजक उद्योगपती भिवंडी सन्माननीय अजित सिंग यांना देखील आपण सन्मानित करूया। मी सन्माननीय वेदांत पाटिल कमाल के गेंदबाज युगांजी चौधरी यांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करावं। स्विंग एंड मिस। या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय राजेश हरिचंद्र चौधरी साहेब, त्यांचे सुपुत्र युगान चौधरी, यूथ आइकॉन यंग जनरेशन अर्षद धुंडो जिन्होंने डीआरएस यूज किया है। दूसरी तरफ टीम के कैप्टन फैजान मुदस्सर पटेल हैं। मुकाबला चल रहा है इस वक्त कुडुस 11 बनाम टेम्बोली। कुडुस 11 योगेश चौधरी फैम टीम है। आप देख रहे हैं धर्मराजा चषक, आप सभी का हार्दिक स्वागत। ग्रामीण गढ़ से मुकाबला चल रहा है। मेरे साथ जुड़ चुके हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। तीसरे अंपायर की मदद ली गई है। देखना है कि तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं। इट्स अ फेयर डिलीवरी। देखिए गवली सर, वेदांत पाटिल है ना, पिछले 2 सालों से गेंदबाजी में बहुत ही सफल रहे। 2023 की चैंपियन टीम टेम्बोली वेदांत, फिर ज़्यादा स्विंग भी अब की बार वाइड है। 1 रन से खाता खुला वहाँ पर टीम कुडुस 11 का। देखिए अर्षद धुंडो से दूर रखने की कोशिश कर रहे हैं वेदांत पाटिल। यानंतर होणारी मॅच आहे आवाज भिनार तसेच श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी, दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे। आवाज भिनार आणि श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी। वेदांत रिवर्स खेला है लेकिन सीधा फील्डर के हाथ में कोई रन नहीं। अर्षद धुंडो एक ऐसा बैट्समैन जिसने ओपन इंडिया क्रिकेट में भी कमाल का परफॉर्मेंस किया। और सबसे बड़ी बात है गवली सर के 6 गेंदों में 5 मरतबा 6 सिक्सर लगाने का रिकॉर्ड है अर्षद के पास। वेदांत पाटिल कमाल की बॉलिंग कर रहे हैं। ओह ब्यूटी, क्या गेंदबाजी हो रही है, मानो कोई कॉइन रखा हो जिसपे गेंदों को पिचअप कर रहे हैं। जबरदस्त आपण पाहतोय जवळपास हर्षद होंडो थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय तब्बल 4 डॉट बॉल। पॉवर प्ले मध्ये तुम्ही अशा प्रकारची फलंदाजी जर केली तर संघावर जबरदस्त मानसिक दडपण येईल। मैंने वही कहा था कि वेदांत पाटिल पिछले 2 सालों से बॉलिंग बहुत जबरदस्त कर रहे हैं। ब्यूटी, ये गेंद नीचे रही थी, ऑन द राइज खेला था, खेलने की कोशिश की थी, फिर उंडो को बीट किया है। ये बहुत कम देखने को मिलता है कि अर्षद उंडो 5 डॉट गेंदे खेल जाए। ॲब्सोल्युटली त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी। अचूक टप्पा, लाईन, लेन, चेंडूचा वेग, सगळ्याच गोष्टी बघायला मिळत आहेत। बीपीएल में भी बॉलिंग बहुत जबरदस्त की थी वेदांत पाटिल ने। अब की बार आगे रखी हुई गेंद और अर्षद उंडो आउट। बैकवर्ड ऑफ द पॉइंट, बल्ले का मुंह खुल गया और ये लगता हुआ कुडुस 11 को पहला झटका।
हे पाहू शकता सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल, 5 डॉट बॉल. त्यानंतर 6व्या चेंडूवर बाद होणं म्हणजे मी तर म्हणेन संघावर एक मानसिक दडपण. संत खेळी पॉवर प्ले तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग केली तर संघावर दडपण येणारच. मरता क्या ना करता टीम के कैप्टन फैज़ान मेमन आए. फैज़ान मेमन ने धर्मराजा चषक में तो अच्छी बल्लेबाजी की है. ये एक ऐसे खिलाड़ी हैं जो ग्रामीण क्रिकेट वाड़ा से लेकर तो फिर अगर हम ओपन क्रिकेट तक भी जाए तो बहुत ज़बरदस्त टच में. लेकिन शुरुआत बहुत ज़बरदस्त धर्मराजा स्पोर्ट टेम्बोली की. पहले ओवर में 1 रन वाइड का आया और 1 विकेट गिरा. खूप चांगली सुरुवात बघायला आता मात्र सुद्धा कॅप्टन फैजान मेमन आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. हर्षद हुंडो लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र जबाबदारी कॅप्टनवर वाढणार आहे, फैजान मेमनवर वाढणार आहे. नॉस्टाकरीनला आपण पाहतोय मुदस्सर पटेल ही जोडी खेळपट्टीवर आहे. आपण मॅच पाहतोय ते अर्थात धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली वर्सेस कोडूस 11. दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं असणार आहे. मात्र 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात. त्यामध्ये जर आपण बघितलं एक डीप एक्स्ट्रा कव्वा, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट अगदी सीमारेषेवर तैनात केले. दुसरं षटक यश नांदुरकर कट केलेला आहे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सदाबहार चौकार. आपल्या दादाचा एक कॉल आहे तिथं मॅटर आहे सोले हा. अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका पाहू शकता Yes. रिप्ले मध्ये. So elegant, so lovely, just looking like a wow. जाजिबुल नजर स्क्वायर कट खेला है मुदस्सिर पटेल ने. यश नांदुरकर मार्गस्थ होईल. राईट आर्म पुन्हा एकदा शरीरापासून जवळ तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाहीये. चेंडू टर्न सुद्धा झाला होता, हलकासा बाउन्सही बघायला मिळाला. ऑफ कटर भी थी और गेंद पड़ने के बाद टॉस हुई थी. यही कारण था कि जो शॉट खेलना चाहते थे, मन बनाया था, उसको बदलना पड़ा था मुदस्सर पटेल को. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 6. 1 बाद 6. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. वाडा विरुद्ध भिवंडी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. वाडा तालुक्यातील एक हा संघ कुडूस 11 वर्सेस धर्मराजा स्पोर्ट टेंबिवली. मुदस्सर पटेल आणि फैजान मेमनवर एक नक्कीच प्रेशर असेल आणि जबाबदारी सुद्धा असणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी असेल. धावसंख्या झालेली आहे 6. मेमन 6 ही हुए क्योंकि एक ही वाइड आया था पहले ओवर में. फेयर डिलीवरी दिया था तीसरे अंपायर ने. हमारे स्कोर के मुताबिक तो एक ही वाइड है. एक ही वाइड था. परेश गोड़ाटकर के आपके गेंदबाज ने 2 वाइड किए थे, एक ही. फैजान मेमन देखिए, पहली डॉट, दूसरी डॉट, तीसरा वाइड, चौथी डॉट, 5वीं डॉट, 6ठी डॉट और 7वीं पे विकेट. एक मिनट, टेलीकास्ट में चेक कर रहे हैं हम. ऑनफील्ड अंपायर आपका क्या कहना है? पहली गेंद वाइड ठीक है पिछले ओवर की, पहले ओवर की.
यस 7 रन में, क्योंकि वीआईपी डाइस पे सत्कार हो रहा था, उस वक्त पहली गेंद वाइड थी। इसीलिए तो मैं कहता हूं कि क्रिकेट मैदान में नहीं दिमाग में भी चलता है। यस 7 धावा झाल्यात 7. बिनीची जोडी मुदस्सर पटेल त्याचबरोबर फैजान मेमन हे खेळपट्टीवर. याला मात्र पुन्हा चांगला ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. प्लेसमेंट तितकं चांगलं आहे, फटका चांगला आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 8 रन. हमारे बीच जुड़ चुके हैं माननीय श्री डॉक्टर गोपाल सिंह, अजीत सिंह और राहुल चौधरी। आप सभी का हार्दिक स्वागत। यश नांदुरकर. इट्स अ डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय यश. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय. कमाल की ऑफ कटर गेंदबाजी की है। यश नांदुरकर स्टंप उड़ाने में बहुत माहिर है। बॉल आउट में आपने देखा था बीपीएल में कि शुभम स्ट्राइकर को आगे ले जाने में उन्हीं का रोल था। यश नांदुरकर लॉंग रन अप, राईट आर्म स्विच इट. माझं टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो. चेंडू सीमा रेषेकडे सरसावतोय. पंचांचा काय इशारा पाहू, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 5 धावा, कारण 1 धाव पूर्ण झाली होती, त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. इस तरह की गलतियां बहुत महंगी पड़ती है जब आप चेस करते हो। मैच नंबर 7 चला है। 12 मैचेस है। आज का आखिरी 5-5 ओवर का ग्रामीण क्रिकेट का मुकाबला। गोटेगर बी और आवाज़ भिनार दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है टॉस के लिए तैयार रहे। उसके बाद सेकेंड राउंड के तमाम मैचेस 4-4 ओवर के रहेंगे, क्योंकि हमें बॉल आउट भी करना है। और आज बॉल आउट सिर्फ 3-3 गेंदबाजों के बीच रहेगा। यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. सरळ फेकून दिलेला आहे, स्वंग केलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फैजान मेमन बहुत अच्छे टच में, आते ही गेंद को उड़ाया उन्होंने मिड विकेट के ऊपर, मस्तक पे दस्तक, 6 रन। स्कोर उछलता हुआ कुडूस 11 का 19 रन, 1 विकेट। देखिए वाड़ा तालुका क्रिकेट का भी जो खेल है वो दिन ब दिन बहुत ऊपर जा रहा है। कई बड़ी टीमें जो वाड़ा में अपना बढ़िया परफॉर्मेंस करती है, चाहे छत्तीसगढ़ हो, चाहे तिलसे हो, चाहे कुडूस हो, बहुत बड़े बड़े नाम है, डिंग डोंग वडोली। वाड़ा का क्रिकेट भी अब ऊंचाइयों पे जा रहा है। लेकिन फैजान मेमन एक अलग ही बैट्समैन। यस सोहम मस्के मॅच पाहण्यासाठी आलेला आहे. कुठे असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा. सोहम मस्के कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सोहम मस्के. 2 ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं कुडूस 11 की। पहले ओवर में बैकफुट पे थी अरशद हुंडो, ज़्यादा कुछ नहीं कर पाए, 0 पे आउट हुए। लेकिन फैजान और मुदस्सर पटेल ने दूसरे ओवर में 17 ले ली। क्रिकेट में गौली सर चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता है, मरता क्या ना करता। वेदांत पाटिल को कंटिन्यू रखा गया है। पहले ओवर में केवल 2 वाइड गेंदें की थी। सामना करेंगे मुदस्सर पटेल। ओह, धीमा बाउंसर, इसे क्रिकेट में स्लो पॉइजन कहते हैं।
ॲब्सोल्युटली. पडल्यानंतर खरं तर वेग कमी होता, पण पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आला. इट्स अ डॉट बॉल. कमाल की बॉलिंग करना इम्प्रूव किया है कि हर फॉर्मेट में ये खिलाड़ी गजब की गेंदबाजी करता है. वेदांत पाटिल मुदस्सर पटेल को स्विंग एंड मिस. 7 गेंदें ऐसी की है जिन्होंने मानो कोई कॉइन रखा और उस पर पिचअप कर रहे हो. पहले अरशद हुंडो के लिए, अब ये गेंद मुदस्सर पटेल के लिए. येस, खूप चांगली आठवण करून दिली. भारताची बिसेंग सिंग बेदी सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करायची. एखादं कॉईन जर ठेवलं तर कॉईनला स्ट्राईक करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. कमाल के लेग ब्रेक गेंदबाज थे. कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींचा, फिर अच्छी गेंद. क्या किया जाए, बल्लेबाज थोड़े परेशान है. निकल के मार रहे, जगह से मार रहे, लेकिन मैदान है कि रन नहीं दे रहे. ॲब्सोल्युटली. सुरुवातीला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी मध्ये सुद्धा यश मिळत नाहीये. अब तो फिर बिना प्लान के खेलना होगा. वेदांत पाटिल. ओह, व्हाट अ बॉल. वाओ, व्हाट अ डिलीवरी. अद्भुत गेंद. अनप्लेबल, जस्ट पास द बॅट. सुदैव म्हणता येईल, बॅटला स्पर्श झाला नाही. ये बॉलिंग बल्लेबाजों की नींद उड़ा रही है. कमाल की बॉलिंग कर रहे वेदांत पाटिल. अब की बार कट किया है, बैकआउट ऑफ द पॉइंट गेंद को उठाया है. 1 रन आता हुआ. चैन की सांस लिए मुदस्सिर पटेल ने नॉन स्ट्राइक पर जाकर. तब्बल 4 डॉट बॉल खेळल्यानंतर 5व्या चेंडूवर 1 धाव मिळाली. मनीष देव भारत के कमेंटेटर रहते तो कहते कि जान बचा के नॉन स्ट्राइक पे गए. लेकिन ये खिलाड़ी खास है. देखना है कि वेदांत की एक गेंद बची है, उसको फैजान मेमन किस तरह खेलते हैं. इन फॉर्म बैट्समैन है. वेदांत पाटिल फैजान के लिए उछालने की कोशिश और चलता कर दिया फैजान को. कोई गलती नहीं शॉर्ट पॉइंट पे. और यहाँ तालियां होना चाहिए वेदांत पाटिल के स्पेल के लिए. 2 ओवर, 1 मेडन, 1 रन और 2 विकेट. एक्सेलेंट बॉलिंग स्पेल एंड वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलिंग इन रूरल फॉर्मॅट. यस, खूप चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण बघितलं आपण. 2 षटके गोलंदाजी केली, फक्त 1 धाव देऊन महत्त्वपूर्ण 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. काय गोलंदाजी केलेली आहे, अप्रतिम गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण जर बेस्ट बॉलिंग फिगर बघितलं तर चामुंडा वास 8 षटके गोलंदाजी केली होती, 3 निर्धाव, 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले होते. वाह, ये जिम्बाब्वे के सामने उन्होंने पहले ओवर में हैट्रिक भी किया था. और अगर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में टेस्ट की बात करें तो फिर जिम लेकर ने 1956 में कारनामा अंजाम दिया था. 52.3 ओवर, 23 मेडन, 53 रन और 10 विकेट. उसके बाद अनिल कुंबले ने 26.3 ओवर, 7 मेडन, 74 रन, 10 विकेट. एजाज पटेल ने वानखेड़े में 114 रन देकर भारत के 10 विकेट लिए थे. यस, 1999 मध्ये कारनामा अनिल कुंबलेने केला होता पाकिस्तानच्या विरुद्ध. फिरोज शाह कोटला क्रिकेट ग्राउंड पे. मजा आता है जब डॉक्टर गवली सर कमेंट्री में रहते हैं. 3 ओवर की समाप्ति, रन बने 20. 1131वां मेरा ये टूर्नामेंट है और लगभग 35% जो मेरे इवेंट हैं उनमें मेरा साथ डॉक्टर गवली सर ने निभाया है. 4थं षटक घेऊन ते गोलंदाज मोनिश पाटील. तोफखाना आहे. टेंबोली संघाचा विचार जर केला तर पूर्णपणे युनिट आहे. गोलंदाजीचा तोफखाना आहे. एक काळ असा होता का वेस्ट इंडिज संघाकडे तोफखाना असायचा.
आज कुठेतरी वेस्ट इंडिज संघ बॅकफूटला गेलेला आहे, पण तो जवळपास पहिली 15 वर्ष अधिराज्य गाजवलं जगावर. मोनिश पाटील लेफ्ट आर्म शफल क्रॉस झाला होता, उजव्या स्टिच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. माझा चेंडू बघितला आपण तर अगदी मधल्या स्टिच्या वरून निघून गेला. डॉट बॉल. ये कमाल के खिलाड़ी हैं, इनकी फिटनेस कमाल की है. आउटफील्ड में कहते हैं कि मोनिश पाटिल को आप बाउंड्री पे लगाओ और बैट्समैन को वापस भेजो. बल्लेबाजी भी अच्छी करते हैं, लेकिन वो गेंदबाजी भी अब अच्छी कर रहे हैं. मोनिश पुन्हा एकदा खेळण्याचा त्याच दिशेने सातत्याने इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होतो आणि एक धाव मात्र मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा. देखिए, कुडूस के बल्लेबाजों को साथ जुटाना होगा, हिम्मत जुटानी होगी, क्योंकि आप अगर इसी तरह बल्लेबाजी करते हुए रहें तो फिर आपके हाथ से मैच निकल जाएगा. जिगर और तीर की लड़ाई होना चाहिए. इधर आ सितमगर हुनर आजमाए, तू तीर आजमा, हम जिगर आजमाए. अगर टेम्बोली वाले तीर आजमा रहे हैं तो आपको जिगर आजमाना चाहिए. मोनिश पुन्हा एक डॉट बॉल. काय गोलंदाजी मोनिशद्वारा बघायला मिळते. पूर्णपणे जवळपास बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. धावांचा दुष्काळ पडलेला आहे. ये कैप्टन परेश गोडाटकर ने शाम में शायद प्रैक्टिस ऐसी दी है, कहा होगा कि यहाँ ही गेंद रखना है आपको. मोनिश लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. बुडत्याला काठीचा आधार असं म्हटलं जातं. एक धाव मिळते वाईटच्या रूपाने. बिल्कुल, डूबते को तिनके का सहारा, बुड़त्याला कारीचा आधार. मोनिश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म. काय गोलंदाजी बघायला मिळते. ऑफ कटर आउट दोन्ही बाजूला मूव्ह करतोय मोनिश. वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. सबसे बड़ी बात है कि गेंदें इतनी घूम रही है और बल्लेबाज भी उतने घूम रहे हैं. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. 22-22. यार मात्र ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकपेक्षा जास्त मिळणार नाही आहे, कारण टेंबोलीचं क्षेत्ररक्षण सुद्धा ए दर्जाचं आहे. ज्या अंदाजानं गोलंदाजी होते त्या अंदाजानं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 23. संत गतीने धावसंख्या, कासव गतीने, कूर्म गतीने धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा. यानंतर टॉससाठी आवाज भिनार आणि श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी दोन्ही सगळे कॅप्टन तयार राहायचे. मोनिश प्लॅन डीचा वापर केला, स्विच इटचा वापर केला होता. पुन्हा यश येत नाहीये. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, पण बॅटरला माहीत आहे की आपण पूर्णपणे रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. रिप्ले में देखना चाहेंगे, मेरे ख्याल से आर्म बॉल था या चाइनामैन था. ये आर्म बॉल किया था, ये देखते हुए कि बल्लेबाज स्विच हिट लगाना चाह रहे. ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 23. कुडूस 11. योगेश चौधरी फैम टीम की बल्लेबाजी को इस वक्त बांधे रखा है गेंदबाजों ने टेम्बोली के. शिकंजा कसा है. डेथ ओवर में देखना है कि क्या जान अतली पे लेके बल्लेबाजी होंगी, जबकि गेंदबाजी के लिए सोहम पाटिल को लगाया गया है. ये भी युवा अच्छे गेंदबाज हैं. आपकी सोच पे डिपेंड रहता है. हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है. और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है. लेकिन यहाँ बल्लेबाज गेंदों को पहचानने में नाकाम रहे. यस, एलईडीचे चंद्रकांत आपण संपर्क साधायचा आहे. चंद्रकांत यादव आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. एलईडी. सोहम पाटिल फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं. एक फ्लाई स्लिप है, शॉर्ट फाइन लेके, बैकआउट पॉइंट है, 30 गज पे कवर है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट है. सोहम समय ज़्यादा लिया जा रहा है, नहीं तो एक खिलाड़ी अंदर आ जाएगा गोडाटकर. सोहम पाटिल पटकी भी गेंद हैमट किया है. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, ये तो होना ही था. एक और विकेट. दादाचा एक कॉल आहे, तिथं मॅटर आहे सॉल आहे.
आपल्या दादाचा एक ॲब्सोल्युटली बॅडमिंटन ज्याप्रमाणे फटका खेळतायत त्याप्रमाणे फटका खेळला यासाठी खूप ताकदीचा वापर करावा लागतो, तरच तुम्ही सीमारेषेच्या बाहेर, खास करून लॉंग ऑफच्या बाहेर टीमला पाठवू शकता. नए बैटर साजिद की जगह पर शेलू आए. शेलू को तो अब नॉन स्ट्राइकर को पूछना भी नहीं चाहिए कि मैं खेलूँ का, आपको तो खेलना होगा. सोम की गेंद तेज तर्रार गेंद थी, देखना है क्या कुछ हुआ है. कट के अंदर की जानिब आई थी. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद को उठाया, 2 रन आए. थोड़ा नाराज है परेश गोड़ाटकर. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. कुडूस 11 का 25 रन 3 विकेट. पहले दिन 2 टीमें आगे बढ़ी. रातों के कातिल आरसीसी पेट और विहान इंटरप्राइजेस नानकर. सोम पाटिल इस मर्तबा गेंद को आसमान में तान दिया है. ये परफेक्ट शॉट है. गेंद काऊ कॉर्नर के ऊपर आसमानी टोला. 6 रन. बघितलं बऱ्याच वेळानंतर एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला. थोडंसं संघर्ष, मला असं वाटतं जो मानसिक दबाव निर्माण झाला आहे त्यातून थोडंसं बाहेर पडण्यासाठी षटकाराचा उपयोग होईल. शेलू ने वाकई में गेंदबाज से कहा कि अब मैं खेलूं. 6 रन स्कोर में आते हुए स्कोर उछलता हुआ पहुंचा है 31 रन. पहले 2 ओवर में 19, उसके बाद कोलैप्स होती हुई बारी. सोम पाटिल शेलू के लिए. फिर कदमों का इस्तेमाल चतुराई से गेंद को किया था, अपने लेंथ को खींच लिया था वहां पर सोम पाटिल ने. अंदर भी गेंद आई थी टिप्पा खाने के बाद. अगला टॉस आवाज बिनार के कैप्टन और श्रीराम फाउंडेशन गोटीगर बी के कैप्टन. बड़ा मैच. कुमार गुण बहुत अच्छे टच में है. हेमंत उससे अच्छे टच में है. अपील होती हुई वहां पर अंपायर का लेग बाय का इशारा. 1 रन और स्कोर में आता हुआ 32 रन 3 विकेट. स्वाम फिर जड़ में गेंद और आउट एलबीडब्ल्यू. तो कुल मिलाकर बारिश समाप्त होती हुई यहाँ पर पहले 5 ओवर में 32 बनाए. 33 की छोटी सी चुनौती धर्मराजा स्पोर्ट्स टिम्बोली के सामने रखी है. चलते हैं अगले टॉस की तरफ जहाँ पर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौरी सर मौजूद है. खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी बाबे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित डॉक्टर गोपाल सिंग, त्याचबरोबर अजितजी सिंग, राहुलजी चौधरी, तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या होईल. क्रिकेट खेळ असा आहे, क्रिकेटपासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. डॉक्टर असेल, वकील असेल. डॉक्टर गोपाल सिंग यांच्या माहितीसाठी की विवेस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेटर, त्यांचे पिताश्री एम्समध्ये कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ज्ञ होते आणि त्यांची अशी इच्छा होती की विवेस लक्ष्मण हे डॉक्टर व्हावं. पण विवेस लक्ष्मण कंप्लीट टेक्निक बॅट्समन झाले भारतीय संघाचे.
टॉस बॉक्समध्ये येतील आमचे तिन्ही मान्यवर डॉक्टर गोपाल सिंग तसेच अजितजी सिंग त्याबरोबर राहुलजी चौधरी. दोन्ही कॅप्टन उपस्थित. आवाज भिनार संघाचे कॅप्टन तसेच श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी एस गोटेकर बी संघाचे कॅप्टन रोहन शेके. वेलकम, स्वागत आहे. आणि आवाज भिनार किरण, खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर साहब आइए आप. पाच ओव्हरची मॅच असणार आहे, 5 षटकांची मॅच असणार आहे. आणि कॉईनबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागेल, कारण आपण जी स्पर्धा पाहतात धर्मराजा चषक 2025 एक बाजू आणि दुसरी बाजू जी आहे अर्थात वरालजी स्पोर्ट तडाळी, कारण ऑर्गेनाइजिंग कमिटी आहे. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. डॉक्टर साहब आपके हाथ में कॉइन. वरालजी स्पोर्ट तडाळी आणि धर्मराजा चषक दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? येस, आवाज भिनार संघाचे कॅप्टन. ये तो आउट ऑफ पार्क गया, चलेगा. आणि धर्मराजा आलेला आहे. येस, आवाज भिनार संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकलेली आहे. खूप खूप आभार आपलं, आपण टॉससाठी आलात. बहुत बहुत थैंक्स, आप टॉस के लिए आए. बहुत बहुत थैंक्स. आपसे निवेदन है फिर एक बार मंच. मॅच सुरू होणार आहे. महत्त्वपूर्ण पहिला प्रश्न असणार आहे की कसं वाटलं मैदान. नाविन्य केले, कित्येक वर्षे 5वं पर्व आहे आणि प्रत्येक पर्वामध्ये मैदानात थोडासा काय पलट बघायला मिळतो. यावर्षी सुद्धा अगदी आपण बघितलं 360 डिग्रीमध्ये मैदान आहे. खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं मैदान आहे, खेळायला खूप मजा येईल. खरोखर ग्रामीण क्रिकेटसाठी एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. खूपच मेहनत केली आहे धर्मराजा जी ऑर्गनायझर आहेत त्यांनी. तर खरोखर थँक्स बोलतो मी की अशा ठिकाणी आम्हाला खेळाची संधी दिली. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण फ्लड लाईनमध्ये मॅच होते. खरं तर पाहतोय आपण की चेस करणं फार डिफिकल्ट होतं आहे, तरीसुद्धा एक धाडसी निर्णय जो घेतला, या पाठीमागे काय उद्देश आहे? आम्ही त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंगच्या वेळेला त्याप्रमाणे प्लॅनिंग करू. आवाज भिनारचा कंप्लीट टीम आहेच. हो नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. त्यानंतर श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी, नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? नक्कीच फलंदाजी करणार होतो आम्ही. मनासारखं झालेलं आहे, कारण तुमची टीम मिटिंग झाली असेल बॅटिंग करायची. माइंडसेट नक्कीच केला असेल. साधारण किती धावांपर्यंत गेला तर सेफ धावसंख्या राहू शकते, तुम्ही विजय प्राप्त करू शकता? तसं माइंड सेट नाही केला, तसं टार्गेट 50पर्यंत करू आणि जो टार्गेट होईल त्याला डिपेंड करायचा नक्कीच प्रयत्न करू. गोटेकर बी हा संघ बऱ्याच प्रोफेशनल स्पर्धा खेळतोय, तर साधारण काय साधारण होईल रणनीती, तसंच आयोजन जे आहे याबद्दल काय वाटणार आहे? आणि बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. हो नक्कीच. रणनीती अशी काही नाही आहे. खूप चांगला संघ आहे आवाज भिनार. आणि आयोजनाबद्दल बोललं तर सांगायची गरज नाही, दिसतंयच किती चांगलं आयोजन आहे ते. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, पहिल्या फेरीतली ही आज शेवटची मॅच होईल. त्याची टॉस झालेली आहे आणि आवाज भिनार संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. लगेच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक सिद्दीकजी भावे. ओटू कॉम बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवली सर. आइए दोस्तों, लौट चलते हैं धर्मराजा चषक की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में. मेरे साथ जुड़ चुके हैं कमेंटेटर समीर ठाकरे. देखिए समीर, 33 का लक्ष्य है. कभी कभी इस तरह के टोटल भी घातक होते हैं. गेंदबाजी की शुरुआत, पहली गेंद पटकी भी गेंद थी, पुल लगाना चाहते थे, थ्रो भी ऊपर से गया, रन आया, अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले को छूने के बाद गेंद गई थी. 1 से खाता खुलता हुआ धर्मराजा स्पोर्ट्स टेम्बोली का. वीरेश पाटिल और परेश गोराटकर टीम के कैप्टन, दोनों ओपनर, जबकि गेंदबाजी के लिए शोएब शेख सामना करेंगे परेश गोराटकर. कुडूस को इस मैच में जीतना है तो गुच्छों में विकेटें लेना होंगी, जिस तरह हॉल में गुलदान में फूल रहे थे. और गति परिवर्तन एक्सपेरिमेंट किया था वहाँ पर, दूर कर बैठे
वाइड 1+1 गरीबी में आटा गिला कर रहे शोएब. हो, नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्नच केला होता. ज्या पद्धतीने पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता आणि त्याच्यासमोर पहिला चेंडू खेळत असताना बॅटर परेश होता आणि त्याच्यासमोर थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आपण पाहतो एक्स्ट्राच्या मदतीने त्या धावा मिळाल्यात. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए शोएब. ओ फुल टॉस गेंद, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, लगातार रन चुरा रहे हैं. निशाने खता हो रहे हैं कुडूस के. ऐसा लगता है कि कई खिलाड़ियों ने बचपन में गोटियां कंचे कम खेले हैं जो तीनों स्टंप्स मिस कर रहे. आजच्या कंडिशनमध्ये या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक एक धाव वाचवणं गरजेचे असेल, कारण टार्गेट तेवढंही मोठं सेट केलेलं नाही आहे. 33चं लक्ष्य आहे. शोएब शेख सामना करेंगे उनका बल्लेबाज वीरेश पाटिल. नॉन स्ट्राइक पर है टीम के कैप्टन परेश गोराटकर. प्रतीक पाटिल को आज काफी मिस किया जा रहा है. ओ लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, फिर वाइड. लग रहा है शोएब शेख आधा काम आसान कर रहे हैं बल्लेबाजों का. ज्या प्रकारे गोलंदाजी त्यानं सुरू केली आहे, लागोपाठ एक्स्ट्राच्या धावा त्याच्या विरोधात येत आहेत. वो क्या कहावत है, दुष्कालत 13वां महीना, ये तो 14वां महीना लगा रहे हैं. 33 पार करायचे आहेत आणि गोलंदाजाने खूप आता सहाय्य केलं असं म्हणूया आपण टेंबोलीच्या फलंदाजांना. परंतु पहिल्या डावामध्ये काय गोलंदाजी राहिली. वेदांत पाटील लाजवाब बॉलिंग स्पेल. शोएब शेख सामना करेंगे फिर से वीरेश. स्विंग करना चाहते थे, स्विंग किया भी है, लेकिन पहले बाउंस पे गेंद डीप मिड विकेट में गई है. 1 रन. कभी कभी लो स्कोरिंग मैचेस भी बहुत आकर्षक रहते हैं. इसके बाद मुकाबला आप देखेंगे, आवाज बिनार ने टॉस जीता है और गोटेगर भी श्रीराम फाउंडेशन को बल्लेबाजी की दावत दी है. उसके बाद दोस्तों आप देखेंगे सेकेंड राउंड के मैचेस जो 4-4 ओवर के रहेंगे. बढ़िया कवर ड्राइव, lofted cover drive between two fielder, racing all the way to the extra cover fence for 4. च्या पलीकडे येणारा चौकार परेश गोराटकरच्या बॅटमधून खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि बरोबर बॉलच्या लाईन मध्ये न जाता ड्राइव्ह करण्यात आला. Lovely looking, firmly driven between two fielders. अच्छी वापसी. पहली अच्छी गेंद थी, उसको भी विकेट कीपर नहीं कलेक्ट कर पाए. बाई का इशारा. अरशद हुंडो के लिए आज दिन अच्छा नहीं लग रहा है, कारण फलंदाजीमध्ये त्याला चांगला स्टार्ट देता आला नाही टीम कुडूसला आणि आता सध्या तरी विकेट किपिंगमध्ये थोडीशी समस्या त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला किपिंगमध्ये पाहायला मिळाली. यहाँ से 5 मैचेस बाकी हैं और प्लस बॉल आउट. आज का बॉल आउट सिर्फ 3-3 बॉलर का रहेगा. रिजल्ट नहीं आया तो चिट्ठी उड़ाई जाएंगी. फिर अच्छी गेंद. 1 ओवर की समाप्ति. फील्डिंग बहुत ही खराब रही पहले ओवर में कुडूस 11 की. कुल मिलाकर 11 आए, 22 बाकी हैं. आज ठंडी शाम से ही लग रही है. तेरी याद ना आए, ख्याल बढ़ जाए, खुदा करे कि ये सर्द रात कट जाए, और हम आईना है दिखाएंगे दाग चेहरे के, जिसे खराब लगे सामने से हट जाए. सिद्दीक भाबे सर कॉम्बॉक्स मध्ये असल्यावर क्रिकेटच्या सोबतीनं अशा गोष्टी तुम्हाला या शायरी ऐकायला मिळतील. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव असणारा
हे व्यक्ती समालोचन क्षेत्राला एक वेगळी दिशा त्यांनी दाखवली आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती ती टीम धर्मराजा स्पोर्ट टेंभोली संघाला मिळाली आहे. परेश गोराटकर आणि त्याच्या सोबतीला विरेश पाटीलला तुम्ही पाहतात. परेशच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आणि खरं तर एक्स्ट्राच्या मदतीने खूप जास्त धावा आल्या. या पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 33 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. पहिल्या डावामध्ये यश नांदुरकरच्या विरुद्ध 17 धावा आल्या होत्या. तेथे कुठेतरी वाटलं होतं की कुडूसनं आता पलटवार केलाय, परंतु तदनंतर पुन्हा वेदांत पाटील आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये एका धावेचं षटक त्यानं हाताळलं आणि पुन्हा कुडूस संघाला बॅकफुटला ढकललेला आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये खरं तर याच तर गोष्टी असतात, तुम्हाला त्या मॅचमध्ये चढ उतार बघायला मिळत असतात. गोलंदाजी करण्यासाठी चिराग येतोय बॉलिंग मार्कवर. चला वेळ आता कमी घ्या टीम कुडूस, कृपया. निर्धारित 20 मिनिटांचा वेळ फक्त आम्ही तुम्हाला दिलाय 4 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. चिराग फार एंडकडून ओव्हर द विकेट लेफ्ट आर्ममध्ये यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, कव्हरला पुन्हा मिस्टेक झाली आहे. हेच तर क्षेत्ररक्षणामध्ये डिफरंट बघायला मिळालंय टेंभोलीच्या आणि कुडूसच्या. एका धावेने स्कोर पुढे जाताना 13 बिल्कुल कहीं ना कहीं क्रूज टीम को अपनी फील्डिंग में सुधार लाना होगा. लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज है चिराग, फ्लाइट दिया था, आमंत्रित किया था बल्लेबाज को ड्राइव लगाने के लिए. या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला खरं तर परेशच्या बॅटमधून. चिराग ओव्हर द विकेट. पुन्हा आता इथे मोठा फटका अगेन्स्ट टर्न खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज, मागे बॉल येतोय आणि पुन्हा मिळेल 1 धाव. फलंदाजांना तेवढी जागा दिलेली नाहीये गोलंदाजांनी, परंतु क्षेत्ररक्षण कुठे ना कुठे चुकीचं राहिले सध्या कुडूसकरांचं. देखिए लेफ्ट आर्म स्पिनर हो या राइट आर्म, जब वो फ्लाइट देता है तो विकेट गिरने की संभावना पैदा होती है, क्योंकि जब फ्लाइट देता है तो गेंद ज़्यादा टर्न होती है. आणि चिराग आता विकेटचं साह्यही त्याला मिळालंय. जागा बनवून खेळायचं होतं. पुन्हा यॉर्कलेन टाकलंय, बरोबर फॉलो करण्यात आलाय. बॅटर थोडासा बागे येऊन रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न करत होता. खोलात टाकला हाई बॉल आणि इथे मिळाली आहे 1 धाव. सिंगल न स्कोर पुढे जाते. 15 धावा स्कोर कार्डवर आणि सिंगलनं जरी आपण पुढे गेलो तरी सामना जिंकू शकतो आणि कदाचित त्याच्यामुळे आता तो दबाव फलंदाजांवर दिसत नाहीये. विकेटची गरज आहे. विकेट प्राप्त करावे लागेल. पुन्हा लिडिंग एज, बॅटचा फेस अगदी क्लोज झाला आणि बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला. सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का लागतोय धर्मराजा स्पोर्ट टेंभोली संघाला. समीर ठाकरे के फ्लाइट देते हैं तो विकेट गिरने की संभावना बढ़ जाती है. फिर फ्लाइट दिया था, पैरों में गेंद थी और विरेश को शॉट खेलने में ताकत नहीं मिल पाई. ये देखिए रिप्ले में, और यही कारण था बल्ला भी घूम गया था और खड़े ब्लेड से गेंद जाती हुई मिड ऑफ पे. लेकिन लगातार सांस जुटा रहे हैं, रिस्क ले रहे हैं चिराग. देखिए रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है, लेकिन इस ज़माने में रिस्क हो या इश्क हो, ये काम ही बहादुरों का रह गया है. ती हिंमत दाखवावी लागेल. गोलंदाज चिराग सध्या तो प्रयत्न करतोय. विकेट त्याला मिळाली आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर अल्ताफ शेख आलाय. खतरों के खिलाड़ी बहुत अच्छे टच में. चिराग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विकेटचं खुराक प्राप्त करत असताना आल्या रिव्हर्सचा फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार अल्ताफ शेखच्या बॅटमधून. नहीं सो सकते हैं. ये पारिवारिक शॉट है अल्ताफ शेख फैमिली का. गजब का रिवर्स शॉट. आणि एक रिवर्स ह्याच स्पर्धेमध्ये मला वाटतं 2023चा धर्मराजा चषक. बिल्कुल, वो अगर शॉट हो तो प्रिंस मोहित जरूर बताए वो कप को जीता था उस रिवर्स शॉट ने. अगेन तो प्रयत्न होता. पुन्हा तोच प्रयत्न केला होता, परंतु चिराग यावेळेला यशस्वी आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपन्न होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 ला 1. 2023 का फाइनल मुकाबला था और अल्ताफ शेख ने वो रिवर्स शॉट खेला था सिक्सर.
गजब की डेयरिंग की थी जब, ये अच्छी गेंद थी। उन्नीस रन, 1 विकेट, 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओवर की समाप्ति के बाद। बचे हुए 14 रन चाहिए 18 गेंदों पर। गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज रोशन को। दोस्तों, आप देख रहे हैं धर्मराजा चषक रजनी क्रिकेट खेला जा रहा है। रोशन दूर कर बैठे, वाइड। एक बात है, चिराग को हम निकाल दे तो बाकी दोनों गेंदबाज कुछ अलग ही सोच के आए हैं। अब तक 7 अतिरिक्त रन आए। ओ अजीबोगरीब शॉट, बीमर है लेकिन शॉट परेश गोराटकर ने अजीबोगरीब खेला था, बड़ा नहीं खेला था। 2 रन आते हुए और टीम को बीमार कर दिया इस बीमर ने। या चेंडूंच्या आता इथून खरं तर नक्कीच मी म्हणेल माफी नसेल, ज्या प्रकारे परिस्थिती उद्भवली आहे तुमच्या समोर। और ऊपर से अल्ताफ शेख सामना करने जा रहे फ्रीट का, खींच के मारा है, चाबुक है, गैप में पहले बाउंस पे 4 रन। गजब का बुलेट शॉट खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख के बल्ले से। व्हाट अ शॉट, आतमध्ये येणारा बॉल होता आणि बरोबर विथ द टर्न, विथ द स्विंग एक्झिक्यूट करत असताना अल्ताफना प्रॉपर पूल पाहायला मिळाला। खेचत असताना बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे चौकार आणि आता 26 धावा। 26 रन हुए। बहुत ही खूबसूरत ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है, कारपेट के जरिए ड्राइव लगाते हुए फ्रंट फुट पर अल्ताफ शेख। 6 रन और चाहिए मैच को जीतने के लिए। परेश गोराटकर ने प्रतीक पाटिल ना होते हुए भी टेमोली टीम को लगभग एक तरफा जीत दिलाने की कोशिश की है और लगभग कामयाब हुए। हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, एक से ज्यादा कुछ भी नहीं। सिर्फ शर्त है कि क्या तीसरे ओवर में मैच खत्म होगा। फिर मारा है, फिर वही शॉट, लेकिन क्या गजब की फील्डिंग। अपने आप को स्ट्रेच करते हुए डीप कवर के फील्डर ने 3 रन बचाए। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। अशाच प्रकारे फिल्डिंगची गरज आहे। वा, एका हातानं जम घेत असताना बॉलला आतमध्ये थांबवले, परंतु आता इथून 4 धावांची आवश्यकता आहे। मैच भले से नरम है लेकिन हमारे बीच चना जोर गरम। इस मरतबा ऊपर लगी है, अब की बार कोई गलती नहीं, आउट हो गए परेश गोराटकर। विकेट प्राप्त करत असताना रोशन, परंतु आता या मॅच मध्ये तेवढं काही शिल्लक राहिलं असं वाटत तर नाही। त्या पद्धतीने समीकरण आपण पाहतोय। मोठा फटका खेळून मॅच फिनिश करायची होती। एक चेंडू अजूनही शिल्लक या तिसऱ्या षटकामधील। नवीन बॅटर आदित्य भोईर मैदानामध्ये एंटर होतोय। धर्मराजा स्पोर्ट टीम भोवली संघासाठी। खरं तर आज प्रतीक संघामध्ये नाही आहे, बाबी सरांनी उल्लेख केला, परंतु त्याच्या नसल्याने आज तर फरक पडलेला नाही आहे या मॅच मध्ये, ज्या प्रकारे खेळ त्यांचा राहिला। पायी पदयात्रा वारी करण्यासाठी तो गेला आई एकविरेच्या दारी। देखिए, ऑडियंस से रिक्वेस्ट है कि रेलिंग को पकड़ के खड़े ना रहे।
प्लेस पवेलियन के सामने से हट जाएं। ड्राइव किया है मिड ऑफ पे, अच्छी फील्डिंग कप्तान की, कोई रन नहीं। 3 ओवर 29 रन, यहाँ से केवल 4 रनों का फासला है। देखिए प्रतीक पाटिल इतने बड़े खिलाड़ी हैं कि उनकी कमी हमेशा लगेंगी, और टेम्बोली को आज बड़े बड़े चैलेंज सामने हैं। ऐसा नहीं है कि उनके सामने खुला रास्ता हो। येणारे आता इथून 12 बॉल शिल्लक, 4 धावांची गरज आहे। 3 षटकांमध्ये मॅच फिनिश होईल असं वाटलं होतं, परंतु तदनंतर रोशननं चांगला कमबॅक केला। खूप जास्त वेळ होते। हर्षद होंडो भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील हा सितारा, ज्यानं अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळलं। कुडूससाठी असेल, ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट असेल, परंतु आज ऑफ कलर दिसला आणि त्याच्याचमुळे ही परिस्थिती आपण पाहतोय सध्याच्या घडीला। फैजानच्या बॅटमधून धावा देते आल्या नाहीत, एक मात्र सिक्सर त्याच्या बॅटमधून आला। 4 धावा दूर आहे विजयापासून। चिरागकडे पुन्हा चेंडू सोपवलाय, एक स्लिप शॉर्ट फाईन लेग, गल्लीमध्ये एक फिल्डर सेट करण्यात आला, अगदी 4 स्लिपला पुढे टाकलेला बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता अल्ताफ शेखचा, डॉट बॉल। देखिए चिराग ने बहुत इम्प्रेस किया है। ये टोटल अगर 50 रहता ना, फिर चिराग की घूमती हुई गेंदबाजी बल्लेबाजों को घुमा देती। काही टर्न मिळाला आणि फ्लाइटेड बॉल सातत्याने तो टाकतोय। अल्ताफच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले। तो यावेळेला पुन्हा एकदा खेचला बॉल अगेन्स्ट द टर्न, आणि आता खराब क्षेत्ररक्षण, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार, विजयी चौकार अल्ताफ शेखच्या बॅटमधून। अभिनंदन टीम धर्मराजा स्पोर्ट टेंबोली and hard luck Kudus 11. Congratulations Dharmaraja Temboli and hard luck Kudus, hard luck Arshad Hundo, hard luck Faizan Azmi, फैजान मेमन। देखिए अगली टीम को तुरंत ही मैदान में जाना है। टॉस को मेरे ख्याल से आवाज बिनार ने जीता है, बॉलिंग करने का फैसला किया है, और श्रीराम फाउंडेशन गोटेगर भी आपको ओपनर भेजना है। इस मैच के मैन ऑफ द मैच के लिए हम आपको मोहन भोईर के पास लिए चलते हैं। नाम है वेदांत पाटिल, 2 ओवर 1 मेडन, 2 ओवर 3 रन और 2 विकेट। मोहन भोईर या गौली सर हो तो मैन ऑफ द मैच के लिए हम आपके पास चलते हैं। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे। पहली इनिंग में समीर ठाकरे, 3 ब्रदर्स जयवंत, स्वराज चौधरी, लविंग चौधरी आणि युगान चौधरी, 3 ब्रदर्स, त्रिमूर्ती, आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। युगांत आपण यायचंय, त्याचबरोबर स्वराज आपण सुद्धा यायचं, लविंग आपण सुद्धा यायचंय। मी एवन जोडी म्हणायचो खरं तर, आता मात्र त्रिमूर्ती म्हणावं लागेल। त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वेदांत। काय गोलंदाजी केली होती, प्लीज कम फॉरवर्ड। जे तिन्ही ब्रदर्स आहेत आणि एक उज्ज्वल भविष्य काळ आहे खरं तर। युगांत आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देतील, त्यानंतर स्वराज आपल्या शुभ हस्ते गिफ्ट, ते खऱ्या अर्थाने आपल्या परिवाराने स्पॉन्सर केलेलं आहे। स्वर्गीय सरस्वती रंगराव पवार, स्वर्गीय कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ जे गिफ्ट आहे, आणि त्यानंतर एरेना स्पोर्ट्स क्लब 1 मंथ मेंबरशिप टू फॅमिली फ्रॉम योगेश चौधरी, ते लविंग आपल्या शुभ हस्ते द्यायचे। तिन्ही ब्रदर्स आहेत, त्या तिघांच्या हस्ते आपण शुभ हस्ते। युगांत आपण सर्वप्रथम ट्रॉफी प्रदान करायची आहे वेदांसाठी। त्यानंतर स्वराज आपण गिफ्ट आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे। लविंग चौधरी आपल्या शुभ हस्ते हे खास करून एरेना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून 1 मंथ मेंबरशिप फ्री यासाठी दिलं जाईल। सो वेदांत वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच। तर आपण जाऊया नेक्स्ट मॅचला। माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील जयवंत पाटील,